अजून आपला श्रेयस पूर्णपणे बरा झालेला नाहीये. तर मी काय म्हणतो की आपण सगळे जाऊया आणि श्रेयस आणि संजय इथे राहू दे. हो, श्रेयस आत्ताच आजारपणातून उठलाय. किती अशक्त आहे बघ तो. अच्छा, मला अंबाबाईच्या दर्शनाला नेऊन इथे ताराला श्रेयसचं दर्शन घडवण्याचा प्लॅन चाललेला दिसतो या संजयचा. पण मी काय म्हणते, श्रेयस अजून पूर्ण बरा झालेला नाहीये. तो पूर्ण बरा झाला की जाऊ ना मग नवस फेडायला. काय असं कसं म्हणतेस तू? श्रेयस आपल्या पायावर उभा राहू दे असं मी म्हटलं होतं की नाही, आणि देवीनं ते पूर्ण केलंय. मग जायला नको नवस फेडायला? मग तुम्ही एकट्याच जा ना, सगळ्यांची काय गरज आहे? उद्या श्रेयसला इथे काही झालं तर कोण जबाबदार? एकटा संजय काय करणार आहे? मदतीसाठी कोणतरी हवं ना. ताई मी काय म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपण नंतर ठरवूया. श्रेयस बाळा, तू दमला असशील ना, आता तुला आराम करायचा आहे. बरं श्रेयस, तू थोडं खाल्लंयस ना? हा, काय उगाच ना पोटावर अत्याचार नको. हे बघ बाळा, अजून ना तू पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. चल आता तुला आराम करायचा आहे. उठ उठ, ये. तुला औषधं पण घ्यायची असतील ना जेवल्यानंतर. एसी लावून देतो तुला मस्त. आपण सगळे गेल्यानंतर तारा श्रेयसला भेटणार नाही कशावरून? का त्यांनी भेटावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलंय हे? शकुंतला, तोंड सांभाळून बोला. तू माझ्या नवसावर शंका घेतेस? नाही आई, तसं नाही म्हणायचंय मला. मला ना श्रेयसची काळजी वाटते म्हणून असं बोलले मी. हे बघ, श्रेयसची तब्येत इतके दिवस नाजूक होती. तू हट्ट करत होतीस आणि तुला त्याची काळजी होती म्हणून मी गप्प होते. आता श्रेयस बरा झालाय. आता तारा आणि श्रेयस भेटले तर त्यात गैर काय आहे ग? गैर? तुम्ही विसरताय, श्रेयसची जी अवस्था आहे ना त्याला तीच जबाबदार आहे. होमाला सुद्धा ती वेळेवर पोचली नाही, तिच्यामुळे श्रेयसवर हल्ला झाला. हॉस्पिटलमध्ये तो गेला हे जेव्हा डॉक्टरनी सांगितलं तेव्हा सुद्धा तिथे तीच होती. तिच्यापासून श्रेयसला धोका आहे.